हॅलो, कसे आहात? बघा, आज नवीन रेसिपीसोबत. आज मी बनवली मुलांच्या टिफिनसाठी ही मूग डाळ. हा व्हिडिओ तुम्हाला फुल व्लॉगमध्ये पाहायचा असेल तर गावरान मराठी रेसिपी हे चॅनल सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्या चॅनलवर बघायला मिळतील. आजच्या रेसिपीमध्ये थोडीशी गंमतही आहे. ती बघायची असेल तर तिथे जाऊन बघा. मी या व्हिडिओच्या खाली माझी लिंक त्या लिंकला टच करून तुम्ही हा फुल व्हिडिओ त्या चॅनलवर बघू शकता. मुलांची सकाळची गाई असते. या गाईमध्ये कमी तेलाची आणि कमी तिखटाची मूग डाळ ही मी खूप साध्या पद्धतीत बनवलेली आहे. आपण रोज वापरतो ते मसाले, कांदा, लसूण, हिरवी मिरची, सांबार हे वापरून मी सोप्या पद्धतीत ही मुलांच्या टिफिनसाठी मूग डाळ ही बनवली आहे. मुले हे जास्त प्रमाणात भाजीपाला खातात, डाळी ह्या खाण्यासाठी टाळतात. म्हणून असं काही नवीन बनवायचं. डाळी खात नसल्यास त्याच्यासोबत मी समोर एक दाखवते. डोकं चालवून एक गंमत बनवली आहे. तशी तुम्ही तुमच्या मुलांना बनवा. मुले खातील, मुले हेल्दी राहतील आणि तुम्ही खा. ती गंमत म्हणजे पोळी बनवताना झालेली ती गंमत. पूर्ण डिटेलमध्ये मी समोर मराठी स्वाद गावरान रेसिपी या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे. पोळी बनवताना ती गंमत झाली आहे. बघा, प्रॉपर अशी खूप सुंदर सुरेख अशी कमी तिखटाची मूग डाळ इथे रेडी झालेली आहे. अशी तुम्ही बनवा. तुमची बनवण्याची पद्धती वेगळी असू शकते, माझी वेगळी आहे. ही ती गंमत. मी बॅटर बनवलेला आहे तीळ, शेंगदाणे, गूळ आणि ड्रायफ्रूटचं. मुलगी ही डाळ खात नव्हती म्हणून तिला म्हटलं, तू साध्या चपातीसोबत मी तुला अशी मिठी चपाती देईन, तू फिनिश करशील ना? ती म्हटली ओके मम्मा. तर अशी काय गंमत होती. फुल गंमत त्या यूट्यूब चॅनलवर आहे. नक्की बघा, लाईक करा. बाय.